नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, पुणे अपघात प्रकरणामध्ये अजित पवारांची नार्को टेस्ट करा असं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी म्हटलंय। पोलीस आयुक्तांना फोन केला होता की नाही हे स्पष्ट सांगा असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दमानिया यांच्यावर टीका केली आहे। तर आपल्या सोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया दोघेही जोडले गेलेले आहेत। दोघांचंही स्वागत। सूरज चव्हाण, आधी तुमच्याकडे मी येते। सूरज चव्हाण, तुम्ही थेटपणे अंजली दमानिया यांच्यावर आरोप केला। जे शब्द तुम्ही वापरले त्याला अंजली दमानिया यांनी आक्षेप देखील घेतलेले आहेत। तुमचं पहिलं म्हणणं मांडा। आमचं पहिलं म्हणणं हेच आहे, जे अजितदादावरती आरोप केले होते त्याचं अजितदादांनी स्वतः सांगितलं की होय, आम्ही पुणे सीपीला फोन केला होता, घटनेची माहिती घेतली आणि पालकमंत्री या नात्यानं, राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्यानं अजितदादाच नाही, त्या ठिकाणी कुठलाही मंत्री असेल तर तो फोन करून त्या झालेल्या घटनेबद्दलची माहिती घेणं, प्रशासनाला पुढील कारवाईसाठी आदेश देणं हे त्यांचं काम असतं आणि त्यांनी ते केलेलं आहे। परंतु जाणीवपूर्वक सातत्यानं अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली अंजलीताई दमानियाकडनं होत असते। अंजलीताईने जी काही मागणी केली की अजितदादाची नार्को टेस्ट करा, आमची सुद्धा मागणी आहे की सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप करणाऱ्या अंजलीताईची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे, त्यांचा CDR सुद्धा तपासला गेला पाहिजे आणि त्यांचे मागच्या 1 महिन्यामध्ये त्या कुणाकुणाला भेटल्या त्याचे लोकेशन सुद्धा पाहिलं पाहिजे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पक्षाची प्रतिमा, नेत्याची प्रतिमा मलिन व्हावं यासाठी सातत्यानं राष्ट्रवादीला बदनाम करणं, टार्गेट करणं यांच्याकडनं काम केलं जातंय। म्हणून आमची सुद्धा मागणी आहे की त्यांना ही जी काही मागणी त्यांची चालू आहे त्या मागणीच्या मागे नेमका बोलवता धनी कोण आहे ही सुद्धा पुढे आलं पाहिजे, यासाठी आमची मागणी। यांनी आरोप केले त्यावेळेला तुम्ही असं म्हणता की हे स्टंट आहेत किंवा अशा प्रकारचे आरोप केले जातात, तुम्ही प्रश्न उपस्थित करता। तिथे रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन केलं तर तुम्ही म्हणता ही स्टंटबाजी आहे। मात्र सगळ्यात आधी ज्यावेळेला पुणे अपघात प्रकरण आलं, तुमचं पहिलं ट्विट होतं, मी तुम्हाला वाचून दाखवते। मनात आणला तर पोलीस कायद्याचं खाली डोकं वर पाय करू शकतात, फक्त अग्रवाल सारखा जवळ पैसा पाहिजे। तुमचं म्हणणं तुम्हालाही या ठिकाणी कळतं, लोकांनाही कळतं। दुसरं तुमचं 20 तारखेचं 20 मेचं तुमचं ट्विट आहे, गडकरी साहेबांनी एक कायदा आणला होता, अल्पवयीन मुलं विनापरवाना गाडी चालवताना अपघात झाला तर त्याच्या पालकाला 3 महिन्याचा कारावास। तो कायदा अस्तित्वात आहे की पुण्याच्या अपघातामध्ये वारला? हे तुमचं दुसरं ट्विट आहे। तुम्ही ही दोन्ही ट्विट केलेली आहेत, त्यानंतर तुम्ही असं म्हणता रवींद्र धंगेकर हे स्टंटबाजी करताय। नाही, मी ते का बोललो त्याचा आधी तुम्हाला मी सांगतो। कारण प्रशासन प्रशासनाचं काम करते, जे लोक दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करते, काही लोकांचं निलंबन या ठिकाणी केलेले। ज्यावेळेस प्रशासन काम करत असताना अशा पद्धतीचं जर सातत्यानं त्यांना अडथळे निर्माण होतील असं जर कोणी काम करत असेल, प्रशासनाला 100% दोषी पकडत असेल, तर मी म्हणलं की आता धनगेकर हे स्टंटबाजी करतायत। कारण प्रशासन जे दोषी आहेत, जे चुकीचे आहेत, जे या प्रकरणामध्ये गुंतले आहेत त्यांना शोधून प्रत्येकावरती कारवाई करते। मग आंदोलन कशासाठी? मी जे ट्विट टाकलं होतं ते सुरुवातीच्या काळामध्ये होतं, त्यावेळेस आम्ही सुद्धा प्रशासनाला धारेवर धरलं होतं, पण प्रशासन आता चांगल्या पद्धतीनं काम करते, जे गुन्हेगार आहेत, जे दोषी आहेत त्यांना शिक्षा सुद्धा करते। मग आपण आंदोलन करण्याची गरज काय, हा याच्यासाठी मी दंगेकराला स्टंट करतात म्हणून म्हणलं होतं। पण सूरज चव्हाण, तुमचे जे पहिलं ट्विट आहे की मनात आणलं तर पोलीस कायद्याचं खाली डोकं वर पाय करू शकतात, फक्त अग्रवाल सारखा जवळ पैसा पाहिजे, याचा अर्थ काय? मग नक्कीच मला वाटलं होतं की ज्या पद्धतीनं एका रात्रीमध्ये त्याची बेल झाली त्याच्यामध्ये मला कुठंतरी प्रशासन दोषी आहे का काय असं वाटलं होतं, म्हणून मी ते ट्विट टाकलं होतं। त्यानंतर त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली, त्या अधिकाऱ्याचं आज निलंबन सुद्धा झालेलं आहे आणि ते दोषी आढळल्यामुळे त्यांचं निलंबन झालेलं आहे। कदाचित ते दोषी असतील म्हणूनच त्यांचं निलंबन झाले, म्हणून त्या पद्धतीचं ट्विट टाकलं होतं। पण पुणे कमिशनरनी त्यांनी जे काही चुकी केली होती त्याची शिक्षा त्यांना दिलेली आहे आणि आमचं सरकार आहे, इथं कुणालाही सुट्टी नसते। कुणी उठून बेछूट कसलेही आरोप केलं तर त्या आरोपाला आम्ही घाबरणारे नाही, आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे लोक आहोत।
त्याच्यामुळं कोणी उठायचं आणि प्रसिद्धीसाठी काहीही आरोप करायचे हे कधी खपवून घेणारे आम्ही कार्यकर्ते नाही आहोत. सुरज चव्हाण, तुम्ही असं म्हणता, मात्र या सगळ्या पुणे अपघात प्रकरणामध्ये आतापर्यंत 2 पोलीस निलंबित झाले, 2 डॉक्टरांना अटक झाली. या सगळ्यामध्ये ही कारवाई होत असताना रवींद्र धंगेकर हे प्रकरण लावून धरत होते. त्यांच्या आंदोलनामुळेच ही पुढची सगळी कारवाई झाली असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, मी म्हणेन की प्रशासन पूर्ण घटनेच्या शेवटपर्यंत गेलं आणि अनेक जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली. रवींद्र धंगेकर आंदोलन करतायत म्हणून नाही झालं, तर राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री त्या ठिकाणी गेले, पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी सातत्यानं पोलीस कमिशनरशी संपर्क साधले, राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पोलीस कमिशनरशी संवाद साधून या घटनेचा मुळापर्यंत जाण्याचे आदेश दिले. त्याच्यामुळं ही सगळे जे काही गुन्हेगार आहेत ते बाहेर येत आहेत. जर आम्ही सत्तेतली लोक त्याच्यामध्ये कुठंतरी अडथळा निर्माण केला असता तर अशा पद्धतीच्या गुन्हेगार पुढे आले असते का? कारण जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी सातत्यानं अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली जो काही यांनी चालवलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतोय. जर तुम्ही आमची मागणी करता आमच्या चौकशीची, तर आमची सुद्धा मागणी आहे की तुमची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आम्ही चौकशीला विरोध करतोय का? आम्ही चौकशीला समोर जायला तयार आहोत. मग तुम्हाला काय एवढं आगड पकडवायची गरज आहे? तुम्हाला का राग यायची गरज आहे की तुमची चौकशी व्हावी म्हणल्यानंतर तुम्ही लोकांवरती उठायचे, काहीही आरोप करायचे आणि ते आम्ही ऐकून घ्यायचे, आणि आम्ही तुमची चौकशी व्हावी म्हणलं की लगेच तुम्ही आमच्यावरती आरोप करायचे, लगे आमचे संस्कार काढायचे, लगे तुम्ही स्त्रीत्वाचा ही पांघरून घेऊन आपण कुठेतरी पुढे जायचं. हे चालणार नाही. जर तुम्ही आमच्यावरती आरोप केले तर आम्ही सुद्धा आरोप केलेले तुम्ही सहन केले पाहिजेत, आणि आरोप करताना तुम्ही आमच्यावरती आरोप केले तर पुरावे सुद्धा जनतेला दाखवले पाहिजे. उगाच प्रसिद्धी भेटते आहे म्हणून आरोप करायचं आणि कुणीतरी विरोधात बोललं की लगेच त्याच्या संस्कारावर यायचं, हे काही खपवून घेणार नाही. त्याला आरोपाला उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दिलं जाईल. अंजलीजी, मी तुमच्याकडे येते. सुरज चव्हाण, तुम्ही थोडंसं थांबा. अंजली दमानिया, आता जे सुरज चव्हाण म्हणाले की तुम्ही आरोप केले तर आम्ही आरोप करणार, पटतंय तुम्हाला? ते जे म्हणतात की आता सगळं काही सुरळीत आहे, प्रशासन योग्य काम करतंय. जी जी बोला. निखिला, आता यांचं जर बोलणं पूर्ण झालं असेल तर मला हा व्यक्ती आत्ताच्या डिबेटमध्ये नकोय, आणि ह्याच कंडिशनवर मी आता डिबेटवर आले होते. कारण याच्यासारखी लोक जी अतिशय थर्ड ग्रेडेड बोलणारी लोक आहेत त्यांच्याबरोबर डिबेट करण्याची माझी काडी मात्रही इच्छा नाही. कारण त्यांना डिबेट या शब्दाचा अर्थच कळत नाही. हे वाटेल ते जे बोलतात आणि लोकांची बीपी वाढवतात, ते मला आता तुझ्या पुढे हा पेपर ठेवायचा आहे. करावा. आम्हाला सुद्धा भाषा चांगली वापरता येते. महिला म्हणून पुरुषावरती काही बोलायचं नाही. तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्हाला कोणी अधिकार दिला पुरुषाबद्दल भाषेचा असा वापर करायचा? मला हे नकोय निखिला. तुम्हाला कोणी असा अधिकार दिला पुरुष म्हणून काही बोलायचं? आम्ही सुद्धा तुमचा आदर करतोय ना, तुम्हाला व्यवस्थित बोलतोय ना आम्ही. माझा अधिकार आहे की त्यांनी आधीच म्हटलंय की त्यांना डिबेट नाही करायचं. तुमचं म्हणणं ऐकून घेतलं मी. अंजली दमानिया यांचं ऐकून घेऊया. नाही, हे जर व्यक्ती आता कंटिन्यू करणार असतील डिबेटवर तर निखिला मी बोलणार नाही. कारण अशा व्यक्तींना बरोबर चर्चा करणं किंवा तिथे बसणं सुद्धा माझ्या बुद्धीला पटणार नाही. हे यांची पात्रता किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आता मला तुझ्या पुढे जे गोष्टी मांडायच्या आहेत ते मांडायचे असतील तर सुरज चव्हाणांना टाटा बाय बाय करा आत्ताच्या आत्ता, नाहीतर मी याच्या पुढे बोलणार नाही. कारण आता यांची फार झाले आहे. ते सुपारी घेतात, रिचार्ज करतात, ही सगळी फालतू भाषा आहे ना, त्यांनी त्यांच्या खिशात ठेवावी, त्यांच्या खिशात ठेवावी. मी असल्या व्यक्तीबरोबर डिबेट करणार नाही. मी 5 मिनिटं थांबते, त्यांना टाटा बाय बाय केलं तर मी पुढे बोलेन, नाही तर मी बोलणार नाही. मी बोलणार नाही. बरं, सुरज चव्हाण यांना आम्ही थांबवलेलं आहे. दमानियाजी, तुम्ही तुमचं फक्त म्हणणं मांडा. मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. मला हा व्यक्ती नकोय निखिला, व्हेरी क्लिअरली नकोय. त्यांचा आधी बोलायचं असेल तेवढं बोलू दे, त्यांना टाटा बाय बाय करा, मग मी त्याच्या पुढे माझं जे म्हणणं आहे ते मांडेल आणि जनतेला नक्की करू दे कोण खरं कोण खोटं. सुरज चव्हाण खरं का अंजली दमानिया खऱ्या, हे लोकांना आता महाराष्ट्राच्या जाहीर करू दे. अगदी ट्विटरवर करू दे, तुमच्या TV 9च्या माध्यमातून तुम्ही चालवा कॅम्पेन आणि लोकांना सांगू दे की सुरज चव्हाण बरोबर आहे का अंजली दमानिया बरोबर आहे.
अंजलीजी फालतू त्यांचं माणसं बोलून नुसती झालंय, त्यांनी त्यांचं लोकांच्या म्हणणं कवड्यांवर मांडलंय. जगणारी. तुम्ही तुमचं म्हणणं मांडा इथे. तुम्ही नेमकं काय नाही, त्यांना म्हणताय? आता इथून जाऊ दे. मला समोर तो व्यक्ती टीव्ही 9च्या स्क्रीनवर नकोय. मला तो व्यक्ती टीव्ही 9च्या स्क्रीनवर नकोय. नाही तर मी पुढे बोलणार नाही. तुम्हाला त्यांचं ऐकायचं खुशाल ऐका. मला बोलायची बिलकुल इच्छा नाही त्याच्यावर. असल्या लोकांबरोबर डिबेटला बसणं म्हणजे मी माझा कमीपणा समजते. मी बसणार नाही. आरोप करायची सवय. तुमच्यावर आरोप कोणी केला की तुम्हाला अडचण होते, राग येतो, पळून जाता डिबेट मधून. नाही, आरोप करता तर आरोप सहन करायची तयारी ठेवा आता ना. मला ना यांच्या तोंडी नाही लागायचंय. निखिला प्लीज, मी परत लास्ट अहो तुम्ही उत्तर द्या ना. तुम्ही प्रश्नावरती उत्तर द्या ना. तुम्ही दुसऱ्यावरती आरोप करणार, आम्ही ऐकायचं. तुम्ही आमच्यावरती आरोप करणार, आम्ही ऐकायचं. आम्ही तुमच्यावरती आरोप केल्यावर राग काय यावा तुम्हाला? तुम्हाला राग काय यावा आमच्या आरोपाचा? तुम्ही आमच्यावरती आरोप करत ना, उत्तर द्या ना. आम्ही चौकशीला तयार आहोत. तुम्ही आहात का हा तयार? माणूस इथे थांबणार नसेल, मी काढून टाकू का? मला आम्ही नाही चौकशीला बोलायचं. तयार जर आहोत. महाराष्ट्र तुम्ही आहात का वाटत असेल तयार? राष्ट्रवादी चांगली आहे, सिंचन घोटाळा झालाच नाही, कुठल्या वकिलाच्या माध्यमातून तुमच्याकडे कशा मॅनेजमेंट झालंय ती सगळी माहिती आमच्याकडे पण आहे. सगळ्या अतिशय कोण कुणाच्या रिचार्जवर तुम्ही जाता आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही सुद्धा खुलासे करू, आम्ही सुद्धा जनतेसमोर आणू. आणि जर वाटत असेल मी लढतेय ते तुम्ही जे बोलायचं ते आम्ही ऐकायचं, पण आमचं तुम्हाला सहन नाही होणार. तुम्ही आरोप केलेले आम्ही ऐकायचे, पण आम्ही एक आरोप केला की तुम्हाला राग येतो. का राग यायचं कारण काय तुम्हाला? आम्ही प्रश्न विचारलेत ना. आम्ही चौकशीला तयार आहोत, तुम्ही तयार आहात का? आम्ही कधीच म्हणलं नाही आम्ही चौकशीला तयार नाही म्हणून. अंजली दमानिया या चर्चेमध्ये सहभागी होऊ इच्छित नाहीयेत. सूरज चव्हाण, सूरज चव्हाण, या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही आरोप अंजली दमानिया यांनी केलेले आहेत, जी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या मागे कोण आहे म्हणून? नाही, आम्ही आजही मी तुम्हाला सांगतो, टीव्ही 9च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला मी सांगू इच्छितो, आज आम्ही कुठल्याही चौकशीला तयार आहोत. आम्ही कधीच म्हणलं नाही की अंजली दमानियाने आमच्यावरती आरोप केले ना, त्या आरोपाला आम्ही चौकशीला समोर जायला तयार नाही. अंजली दमानियाला राग काय यावा की आम्ही त्यांची चौकशी व्हावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सातत्यानं आरोप करणाऱ्या, नेहमी पिंजऱ्यात पाहणाऱ्या अंजली दमानियाची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे, ही आमची सुद्धा मागणी आहे. त्यांची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे, त्यांचं सुद्धा सीबीआय रिपोर्ट पाहिला पाहिजे. आम्ही रिचार्ज केलेल्या अशा प्रकारची भाषा तुम्ही या ठिकाणी वापरता, तर तुम्हाला काय वाटतं कोण आहे या सगळ्या मागे? मी तुम्हाला 100% सांगतो, तुम्ही जर त्यांचं सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, राष्ट्रवादीच्या नेत्याला, सामाजिक कार्यकर्ते असतील तर अनेक राज्यामध्ये विषय आहेत, त्या विषयाकडे कधी यांचं लक्ष गेलेलं नाही. परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करतात, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या नेत्याला टार्गेट करतात. मग आम्हाला कुठंतरी मनामध्ये शंका निर्माण झाली की ह्या जे बाई आहेत, जे सामाजिक कार्यकर्त्या म्हणून समाजामध्ये वावरतात, जी माध्यमामध्ये येतात, जी लोकांवरती उठून सुटून आरोप करतात, ह्या फक्त कुणाच्या तरी सांगण्यावरून, कुणाच्या तरी रिचार्जवर. आणि मी तुम्हाला सांगतो, आज टीव्ही 9च्या माध्यमातून मी सांगतो, पुढच्या 4 दिवसामध्ये मी अंजली दमानिया यांचा सर्व खुलासा आपल्या समोर करेन. कुठल्या वकिलाच्या माध्यमातून यांनी ही सुपारी घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप करण्याची, ह्याचा खुलासा मी सुद्धा 4 दिवसामध्ये करेन. तुम्हाला असं वाटतं कुठल्या वकिलाच्या सांगण्यावरून अशा प्रकारचे आरोप अंजली दमानिया करताय? वकिलाच्या मध्यस्थीनं, ह्याच्या वकिलाच्या पाठीमागे दुसराच हात आहे. कुठल्या वकिलाच्या मध्यस्थीनं, कुठल्या वकिलाच्या मध्यस्थीनं ह्यांनी ही सुपारी चालवली आहे, ह्याचा सुद्धा खुलासा मी पुढच्या 4 दिवसामध्ये करतो. त्यांचं 2 दिवसात उद्या, माझं 4 दिवसात उत्तर येईल आणि त्याचा खुलासा मी प्रसिद्धी माध्यमासमोर पुराव्यानिशी सादर करेन. सूरज चव्हाण, कोणत्या पक्षाशी संबंधित थेटपणे सांगाल? मी आपल्याला तेच सांगतोय, पुढच्या 4 दिवसामध्ये पुराव्यानिशी मी आपल्या माध्यमासमोर अंजली दमानिया यांनी कुठल्या वकिलाच्या माध्यमातून ही सुपारी घेतली आहे त्याच्यासाठी मी आपल्याला पुराव्यानिशी सादर करेन. कुठल्या पक्षाची, कुठल्या नेत्याकडून ही सुपारी घेऊन
आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम करतायत, ते आपल्याला पुराव्यानिशी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मी मांडेन. जी, धन्यवाद सूरज चव्हाण, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर पुणे प्रकरणावरून आता दमानिया जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला टार्गेट करतायत असं सूरज चव्हाण यांचं म्हणणं आहे. आम्ही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय.